माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय अजय चौधरी यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे तो मूल प्रश्न बाबाजी काळे हे तिथले खेळचे आमदार त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। हे भीमाशंकर अभयारण्य उद्याला जर त्याचं नॅशनल पार्कमध्ये रूपांतर केलं तर त्याच्यातली गावं स्थलांतरित करावी लागतील, असलेल्या लोकांना अडचणी निर्माण होतील। बाब असे की त्या ठिकाणी वनसंपदा वाढवावी, निश्चित वाढली जाईल। त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचं जे जीवन आहे ते अतिशय निर्भयतेने करू। प्रामुख्याने त्या अभयारण्यामध्ये बिबटे, लांडगे, कोले, तरस, हरिण आणि प्रामुख्याने शेकरू या प्रजातीचे प्राणी त्या ठिकाणी आढळतात आणि त्यांचं संगोपन निश्चितपणे केलं जाईल। आता माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने चौधरी साहेबांनी मी एकच सांगेन की नॅशनल पार्कमध्ये, संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जी मूल वसाहतीची लोक आहेत त्यांचं स्थलांतर करण्याचं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। ज्या दिवशी या अभयारण्याचं नॅशनल पार्कमध्ये रूपांतर होईल त्याला सगळी ती असलेली गावं तिथून स्थलांतरित करण्याची वेळ येईल आणि म्हणून माझं असं म्हणणे असा प्रस्ताव शासनाच्या मनात नाही, तशा स्वरूपाचा अर्ज कोणाचा आलेला नाही। आणि माझं म्हणणं आहे की माननीय जे मूल आपले आमदार आहेत बाबाजी काळे त्यांना उलट चौधरी साहेब आपण सांगा की उलट ज्या ठिकाणी नॅशनल पार्क झालेला तो नॅशनल पार्क काढा आणि अभयारण्यात रूपांतर करा, अशा लोकांची मागणी आहे। तरी त्या अभयारण्याला जर नॅशनल पार्क मागाल तर अडचणी वाढतील आणि म्हणून जर त्यांना जर इच्छा असेल तर त्यांनी सगळ्या आजूबाजूच्या गावच्या समस्यांशी त्यांनी एकदा अभ्यास करावा आणि मागणी करावी। मग त्यांची मागणी असेल तर शासन विचार करेल।